पहिली ते चौथीच्या शाळा सकाळी 9 नंतरच भरणार हा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं नुकताच घेण्यात आला आणि याला कारण ठरलं ते मुलांची अपुरी झोप। मध्यंतरी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी बोलताना झोपेचं महत्त्व पटवून दिलं होतं आणि शक्यतो सोशल मीडियापासून दूर राहा असा सल्लाही त्यांनी दिला होता। नेमकं असं काय झालं की तुमच्या मुलांच्या झोपेची काळजी सरकारला घ्यावी लागतीये? यासाठी आम्ही तज्ञांशी बोललो आणि आपल्या मुलाच्या वाढीसाठी झोप किती आवश्यक आहे, मुलांना नेमकी किती तासाची झोप आवश्यक आहे, झोप अपूर्ण राहिली तर आपल्या मुलांवर त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, मुलांची शारीरिक आणि मानसिक जी वाढ होते ती या झोपेमुळे कशा पद्धतीने होते आणि सरकारने घेतलेला हा निर्णय किती योग्य किती अयोग्य, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। खरं तर कोरोनाचा काळ सरून 3-1 वर्ष उलटतायत, मात्र त्या काळात बिघडलेलं आपल्या सगळ्यांचं झोपेचं गणित काही जमत नाहीये। शिवाय त्यात आपली बदललेली लाईफस्टाईल, अतिरिक्त प्रमाणावर होत असलेला सोशल मीडियाचा वापर, बिंज वॉच करत पाहिल्या जाणाऱ्या वेब सिरीज, लेट नाईट पार्टीज, उशिरापर्यंत चालणारे घरगुती समारंभ, या सगळ्यांमुळेच झोपेच्या वेळेमध्ये मोठा बदल होतोय आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या मुलांच्या झोपेवर होतोय, पर्यायाने त्यांच्या वाढीवर होतोय। आधी सांगितलेल्या या सगळ्या कारणांमुळे आई-बाबांच आता उशिरा झोपतात, आई-बाबांचं अनुकरण करून मुलं देखील उशिरापर्यंत जागी असतात। काहीही झालं तरी त्यांना शाळेसाठी मात्र पहाटेच उठावं लागतं, त्यामुळे त्यांची झोप अपूर्ण राहते आणि झोपेचं ते कर्ज तुमच्या मुलांच्या वाढीवर मोठा परिणाम करून जातं। आणि हाच महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेत राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकलंय आणि पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांमधल्या वेळांमध्ये मोठा बदल केलाय। मात्र चांगल्या वाढीसाठी ज्याप्रमाणे पौष्टिक अन्न, चांगलं वातावरण, याच जोडीला झोप देखील तुमच्या मुलाच्या वाढीसाठी किती महत्त्वाची आहे, झोपेत असताना तुमची मुलं कुठल्या कुठल्या टप्प्यातून त्यांची झोप पूर्ण करत असतात, त्याबद्दल सांगतायत डॉक्टर अनिता देशमुख। नमस्कार। आता राज्य सरकारचा जो मुद्दा मांडला आहे की पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेतील मुलांची शाळेची वेळ ही जरा उशिरा व्हावी, जी मुलं आता सकाळी 7 वाजता शाळेत जात आहेत ती जरा 9 पर्यंत किंवा 9 नंतर ती शाळा वाढवावी, तर हा अगदी योग्य विचार केला जातो आहे। कारण की सगळ्याच दृष्टीने हे खूप सोयीस्कर आणि परिणाम त्याचे चांगलेच बघायला मिळतील। तर हा असा निर्णय का घेतला गेला किंवा का घेण्याचा विचार केला जातोय, कारण की ही जी मुलं उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर, त्यांच्या मानसिकतेवर खरंच खूप मोठे परिणाम होतात, जे आम्हालाही बरेचदा लक्षात येतात। मी एका शाळेमध्ये मेडिकल ऑफिसर असल्यामुळे माझ्या लक्षात येते की बरेचदा मुलं जवळ आल्यानंतर, मुलं कंप्लेंट्स घेऊन आल्यानंतर शाळेत विचारल्यावर सांगतात की आमची झोप झाली नाहीये, हे हिस्ट्रीमध्ये लक्षात येतं। आणि त्याच्यामुळे बरीचशी साखळी अशी असते लक्षणांची, मळमळणे, पित्त होणे, डोकं दुखणे किंवा चिडचिड होणे, अशी बरीच लक्षणं दिसून येतात। तर हा सगळा जो झोपेसाठी चाललेला खटाटोप आहे, तर याचं कारण काय, म्हणजे काय एवढा विचार केला जातो, ते आपण थोडंसं मुद्देशीर बघूया। तर याच्यात पहिला मुद्दा मी सांगेल की ह्या झोपेचं एवढं महत्त्व काय आहे, नंतर ही झोपेची कमतरता का होते, महत्त्व काय आहे त्याच्यामुळे कमतरते का होते, आणि दुसरं त्याच्यामुळे शरीरावर कुठले दुष्परिणाम होतात ते आपण बघितले पाहिजे आणि उपाय काय, ह्या 4 टप्प्यांमध्ये आपण बघूया। तर तुम्हाला काय वाटते, खरंच ही शाळेची वेळ खरंच महत्त्वाची आहे का? 7 वाजता मुलांना शाळेत जाणं खरंच गरजेचं आहे का, जी मुलं नंतरही तो अभ्यास करून घेऊ शकतात? तर ह्या झोपेसाठी जेव्हा आपण पूर्वी बघितलं तर मुलं लवकर झोपायची, पण आजकालची जीवनशैली बघितली तर मुलं उशिरा झोपतात आणि त्याच्यामुळे उठायच्या वेळाही उशिरा होते। आणि ही झोप जी आहे ती गाढ झोपेची फार गरज असते मुलांना। जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्याच्या 4 टप्प्यांमध्ये आपण झोपतो, त्याचे 4 टप्पे असतात झोपेचे। तर पहिल्या टप्प्यामध्ये गुंगी आल्यासारखा माणूस झोपतो, डोळ्यांची हालचाल होते, थोडंसं आराम वाटायला लागतो। नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये स्नायू शिथिल होतात, हृदयाचा वेग मंदावतो आणि पूर्ण बॉडी आराम करते, शरीराला एकदम आराम वाटतो। तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये
एकदम गाढ झोप आपण म्हणतो ती असते, म्हणजे अगदी स्वप्न पडतात आणि शरीर एकदम शिथावलेलं असतं, मंदावलेलं असतं. आणि नंतर ह्या सगळ्या टप्पे पूर्ण झाल्यानंतर आपोआप जी जागरूकता येते, जाग येते, ती महत्त्वाची. बरेचदा असं होतं की मुलं स्वतःहून उठतच नाही, कारण त्यांचे हे 4 टप्पे पूर्ण होतच नाही. आणि मग ते याचा अर्थ ती झोप त्यांची पूर्ण होत नाही आणि कमतरता असते. मग आता ह्या गोष्टीसाठी बरेचदा आपला मेंदू कारणीभूत असतो, कारण मेंदूला जितका आराम मिळेल तितका वेळ मेंदू झोपेल. आणि पण जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा हा मेंदू जबरदस्तीने त्याला जागरूक केलं जातं, जे मुलांसाठी किंवा अगदी म्हणजे मोठ्यांसाठी चांगलं नाही. आपण बघितलं तर लहान मुलं, अगदी जन्माला आलेली शिशु असतात, त्यांच्यापासून तर मोठे होईपर्यंत प्रत्येकाची झोपेची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. लहान मुलं एकदम 1 वर्षापर्यंत ती जी मुलं असतात ती अगदी 15-20 तास झोपतात. नंतर 2 ते 4 वर्षापर्यंतची मुलं 15 तासांची ॲव्हरेज झोप असते. आणि 4 ते 7 किंवा 4 ते 10 हे जे आपण आत्ताचं वय कन्सिडर करतो आहे प्राथमिक शाळेतील मुलांचं, त्यांना कमीत कमी 10 तासांची ॲव्हरेज झोप, 9 ते 10 तास ही गरजेचीच आहे, जी त्यांची पूर्ण झालीच पाहिजे. आपण झोपेचे 4 टप्पे समजून घेतलेत. खरंच आपलं मूल झोपेचे हे 4 टप्पे पूर्ण करतं का? तर बहुतांश पालकांचं उत्तर सद्यस्थितीत तरी नाही असंच येईल. अपूर्ण झोपेमुळे जसं तुमच्या मुलांच्या मनावर मानसिक परिणाम होतो, तसाच परिणाम त्या मुलांच्या शरीरावर, पर्यायाने त्यांच्या वाढीवर होतो. काय आहे तो परिणाम बघूयात. आता शारीरिक लक्षणं बघाल तर जेव्हा जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा सगळ्यात जास्त आपलं शरीर क्रियाशील असतं. म्हणजे ज्या आपल्या चयापचयच्या क्रिया असतात, आपले जे हॉर्मोन्स असतात, ते सगळे हवेस ॲक्टिव्ह असतात, ते सगळे काम करत असतात. आता ही झोपच पूर्ण झाली नाही तर हे सगळं डिस्टर्ब होतं, हे सगळं बिघडतं. म्हणजे काय तर ग्रोथ हॉर्मोन जे आपल्या वाढीसाठी गरजेचं असतं ते व्यवस्थित प्रमाणात तयार होत नाही. आपली संप्रेरकं म्हणजे जी हॉर्मोन्स असतात ती पण व्यवस्थित प्रमाणात तयार होत नाही. याच्यामुळे शरीराची वाढ आणि क्रिया मंदावते, व्यवस्थित होत नाही, पचन व्यवस्थित होत नाही. नंतर ह्या सगळ्यांमुळे सगळ्यात मेन एक गोष्ट असते की माणसाची प्रतिकारशक्ती जी ॲक्टिव्ह असते रात्री, तर ती प्रतिकारशक्ती कमी होते. नंतर झीज भरून निघत नाही, म्हणजे जर आपण आजारी आहोत, कुठे जखम आहे शरीरात आत बाहेर, तर हे भरून निघण्याचं, हे रिपेअर करण्याचं जे काम पेशी करतात ते बरेचदा आराम केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की झोप झाल्यावर आपल्याला उत्साह वाटतो किंवा आजारपण कमी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. अगदी मुलं ताप असतो, आजारी असतात, पण झोप न झाल्यामुळे त्यांची रिकव्हरी लवकर होत नाही असे लक्षात येते. तर हे सगळे झाले दुष्परिणाम, कमी झोपेचे दुष्परिणाम. आणि शेवटी यावर नेमका काय उपाय करता येईल तेही डॉक्टर सांगतायत. आणि आता याच्यावर उपाय काय, तो उपाय आपल्या शासनाने तर सांगितलाच आहे की ह्या सगळ्यांसाठी मुलांची झोप होऊ द्या, त्यांची वाढ, शारीरिक मानसिक वाढ व्यवस्थित होऊ द्या. त्यांना कमीत कमी ह्या वयातील मुलांना, म्हणजे 4 ते 10 वर्षातील मुलांना कमीत कमी 9 ते 10 तास ही छान झोप मिळाली पाहिजे. तरच ते प्रफुल्लित, उत्साही उठतील आणि नक्कीच त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या भविष्यावर चांगल्या पद्धतीने दिसून येईल. केवळ मुलांनाच नाही तर निरोगी आयुष्यासाठी आपल्या सगळ्यांना देखील झोप तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर कमी करणं. मध्यंतरी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विद्यार्थ्यांशी बोलताना झोपेचं महत्त्व पटवून दिलं होतं आणि शक्यतो सोशल मीडियापासून दूर राहावं असा सल्लाही दिला होता. त्या सगळ्याचंच अनुकरण केवळ मुलांनीच किंवा विद्यार्थ्यांनीच नाही तर आपण देखील करावं. त्यामुळे निरामय आणि आरोग्यदायी जीवनशैली असलेली पुढील पिढी आपण घडवू शकू. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. थँक्यू.